रामकृष्ण हरी माऊली. माऊली, आपल्या सगळ्यांचं या संत वचनामृत या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण रोज हे व्हिडिओ पाहताय. अनेकांनी लाईक केलेलं आहे, शेअर केलेलं आहे, वेगवेगळ्या योग्य अशा कमेंटसुद्धा आलेल्या आहेत. पण जे कोणी हे व्हिडिओ पाहत आहेत आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, अशा सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून आपल्या सगळ्यांना नवनवीन रोज एक नवीन श्लोक आपल्याला ऐकायला भेटेल. या श्रीमद भगवद्गीतेतील एक श्लोकाचं चिंतन आपल्या कानाला श्रवण करायचा लाभ आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. आणि भगवंत सांगतायत, श्लोक क्रमांक 72, अध्याय क्रमांक 2 हा या अध्यायातील शेवटचा श्लोक आहे. दुसऱ्या अध्यायातील भगवंत या श्लोकामध्ये सांगतायत की ईशा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामंत काले अपि ब्रह्म निर्वाणम उच्यते. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयो अध्यायः. या दुसऱ्या अध्यायातील शेवटचा जो हा श्लोक आहे, या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत, पार्था, हे अर्जुना, ही ब्रह्मविषयक जी काही अवस्था आहे, ही अवस्था प्राप्त झाली की माणसाच्या मनामध्ये कसलाही प्रकारचा मोह निर्माण होत नाही. आणि अंतकाळामध्ये सुद्धा या अवस्थेत स्थिर राहिल्यानंतर तो ब्रह्मानंदापर्यंत पोहोचू शकतो. बघा, म्हणजे ज्याच्याजवळ कसल्याही प्रकारचे विषय राहणार नाहीत, जो निरीच्छ आहे, ज्याच्याजवळ इच्छा निर्माण होणार नाही, जो निरहंकारी आहे, ज्याच्याजवळ अहंकार नाही किंवा कुठलाही विषय, इंद्रिय जे असतील, जे इंद्रिय ज्याच्या ताब्यामध्ये असतील, असा जो असणारा आहे, त्या माणसाची अवस्था जी आहे ती ब्रह्मविषयक अवस्था त्यांना प्राप्त झाली. आणि शांतकाळामध्ये सुद्धा ही अवस्था जर आपल्याजवळ असेल तर ब्रह्मानंदाची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला कसल्याही प्रकारचा वेळ लागत नाही. ही ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभविता निष्काम, ते पावले परब्रह्म अनायासे. अनायासानं आपल्याला, म्हणजे कसल्याही प्रकारची सायास न करता भगवंताची प्राप्ती होण्यासाठी हे एक गोष्ट उपयुक्त आहे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले, ते तर अर्जुने मनी म्हणितले, आता आमुचिया काजा किर आले उपपत्ती इया. जे कर्म जात आगवे येथ निराकारिले देवे, तरी पारुषेल म्या झुंजावे म्हणून या. भगवंत सांगतायत की बाबा, अशा ब्रह्मानंदामध्येची प्राप्ती जर तुला करून घ्यायची झाली असेल तर तुला ब्रह्मविषयक अवस्था ही प्राप्त करून घ्यावी लागेल. आणि त्यासाठी तुझ्या अंतःकरणातले सगळे काही विकार, सगळे इंद्रियावर विजय मिळवणं, ह्या विकारावर विजय मिळवणं, ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत आणि ते तू कराव्यास. आणि या प्रकारचं जे काही बोलणं आहे, हे बोलणं अर्जुन त्या ठिकाणी एकदम शांत चित्तानं ऐकू लागलेलं आहे. अर्जुनाची काय अवस्था आहे? ऐसा श्री अच्युताची या बोला, चित्ती धनुर्धर उवाईला, आता प्रश्न करील भला आशंकोनी. आणि अशा प्रकारचं भगवंताचं कृष्ण परमात्मा सगळं बोलणं अर्जुन ऐकू लागलेलं आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर आता त्याच्या अंतःकरणामध्ये जो कोणता प्रश्न नवीन निर्माण झालेला आहे, तो प्रश्न तो भगवंताला कशा पद्धतीने विचारतोय, तो प्रश्न नेमका काय आहे, हे आपल्याला आता इथून पुढील अध्याय क्रमांक 3 या 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणखीही योग्य प्रकारचा भगवंताचा जो काही संवाद आहे, योग्य असं मार्गदर्शन अर्जुनाला केलेलं, किंवा आम्हासाठीचं योग्य असं मार्गदर्शन इथून पुढील श्लोकामध्ये, पुढील अध्यायामध्ये तुम्हाला मला ऐकायला मिळणार आहे. गेले 2 अध्याय झालं आपण ही भगवद्गीतेची सेवा करतोय आणि यामध्ये आपल्या सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे. आपल्या सगळ्यांनाही आपल्या सगळ्यावर भगवान कृष्ण परमात्म्याची कृपा व्हावी. कारण मीही असाच आहे, मी काही स्वतः बोलणार नाही. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी आणि बोलविता धनी वेगळा तो. मी जरी करता हे एक माध्यम, जरी माझं तोंड तुम्हाला दिसत असलं तरी माझ्या मुखातून बोलवून घेणारा तो परमात्माच आहे. आणि तोच जे काही बोलण्याचं सामर्थ्य मला देतोय, तेच शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडत आहेत. याच्यामध्ये माझ्या पदरचं काही नाही. उलट यामध्ये जर काही कुठं न्यूनता असेल तर ती फक्त माझा दोष आपण सगळ्यांनी समजावा आणि पोटात घालून घ्यावं. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. जसं मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपः त्वमहं वंदे परमानंद माधव. जसं एखादा मुका सुद्धा बोलू शकतो, जसं एखादा असणारा वाचा
मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम, ज्याला पाय नाहीत हात नाहीत असा सुद्धा एखादा गिर्यारोहक या एखादा मोठा शिखर असणारा सर करू शकतो. हे सामर्थ्य कोणामुळे मिळतं तर ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्यालाच हे सामर्थ्य मिळतं. आणि तीच कृपा, त्याच कृपेच्या माध्यमातून तुमचा माझा संवाद या संत वचनामृत या चॅनलच्या माध्यमातून आपण करत आहोत. आपण असंच या ठिकाणी जेवढे काही भगवंताचे सांगितलेले 18 अध्याय जे काही आहेत ज्ञानेश्वरीतले, या 18 अध्यायातील जेवढे काही पूर्ण श्लोक आहेत 700 श्लोक, या श्लोकाचं चिंतन जसं जमेल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये आपल्या सगळ्यांचा वाटा अपेक्षित आहे. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना जाता जाता विनंती की आपण सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्यात आणि आपल्या या संत वचनामृत या चॅनलला सबस्क्राईब करावं. धन्यवाद. रामकृष्ण हरी.